विधानसभा निवडणुकीत सोलापूरच्या जनतेने भाजपचे 5 आमदार निवडून दिले, पण सोलापूरला मंत्रिपद मिळालं नाही। यावरून सोलापूरकरांची नाराजी पाहायला मिळाली। याविषयी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा बावनकुळे यांनी सोलापूरसाठी मंत्रिपद देण्याचं ठरवल्याचं सांगितलं। काल चंद्रशेखर बावनकुळे दिवसभर सोलापुरात होते। त्यांनी पदाधिकारी तसंच नेत्यांच्या भेटीगाठी आणि अधिकाऱ्यांच्या बैठका घेत जिल्ह्याचा आढावा घेतला। या दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्रकारांनी सोलापूरला मंत्रिपद न मिळाल्यावरून प्रश्न विचारला। यावर बावनकुळे यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले की महायुतीची सत्ता येऊन अवघे 4 महिने झाले आहेत। येत्या काळात सोलापूरच्या नेत्यांना मंत्रिपदाची संधी दिली जाईल। पुढच्या मंत्रिमंडळात सोलापूरचा नक्कीच विचार होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री ठरवल्याचं सांगितलं। आता बावनकुळे यांनी सोलापूरला मंत्रिपद ठरल्याचं सांगितलं आहे, पण कोणत्या नेत्याच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। या शर्यतीत सचिन कल्याण शेट्टी, सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांची नावे चर्चेत असून कल्याण शेट्टींचा दावा मजबूत असल्याचं बोललं जात आहे।